धाडस महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनुज पाटील अधिकृत उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आणि आज त्यांचा शेवटच्या प्रचार रॅलीचा दिवस आहे। आज त्यांच्याकडनं बघणार आज त्यांच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जो प्रचार केलेला आहे त्यांना कशा पद्धतीने प्रचार रॅली प्रतिसाद मिळालेला आहे, त्या प्रतिसादासाठी आज त्यांना स्वतः प्रत्यक्ष आपण त्यांना भेटणार आहोत। आपण महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष निकम साहेब यांच्याशी बोलणार आहोत। निकम साहेब, काय सांगणार, आज प्रचार रॅलीचा शेवटचा दिवस आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात वारं घुमतंय। आम्हाला 100% गॅरंटी आहे की आमचा उमेदवार हा नक्की निवडणार आहे। तर त्यासाठी आज एवढी मोठी आम्ही प्रचार रॅली काढत आहेत की त्या निमित्ताने सगळ्यांचं लक्ष प्रचार रॅलीत नाही आहे, सगळ्यांचं लक्ष 20 तारखेला लागलेलं आहे। तुम्ही काय सांगणार, तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे जनतेचा? आमचा प्रचार हा प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलेला आहे। होम टू होम आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रचार केलेला आहे। त्या निमित्ताने जळगावकरांना माहिती आहे की आज हा 1 नंबरचा आमचा उमेदवार 1 नंबरला निवडून येईल, हे आम्हाला गॅरंटी आहे। एकीकडे धनशक्ती आणि एकीकडे बुद्धिशक्ती, तर या संदर्भात काय सांगणार तुम्ही? धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आमचा हा प्रचार सुरू आहे। त्या ठिकाणी आम्ही जिंकणार आहे हे आम्हाला नक्की माहिती आहे, कारण की सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की आम्ही यावेळी सत्तेमध्ये येणार आहेत। त्या हिशोबाने आम्ही सर्वजण मोठ्या उत्सवाने कामाला लागलेले ते आज 5 वाजेपर्यंत रॅलीचा समारोप होईल आणि 100% गॅरंटी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जळगावमध्ये नक्की विजय होणार आहे। त्याचप्रमाणे आपण बघू शकता आज प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष उत्साह निर्माण झालेला आहे। त्याचप्रकारे मनसेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनाही आपण विचारू, काय सांगणार तुम्ही? आज विकास कामासंदर्भात तुम्ही काही बोललेलं आहात की 2.5 वर्ष त्यांनी विकास केलेला नव्हता, आता तुम्ही स्वतः या गोष्टीकडे बघत आहात, कसं बघणार? दशकाचा अनुभव सांगणाऱ्यांना धडकी भरलेली आहे, कारण त्यांना जर त्यांनी विकास केला असता तर त्यांना आज घरोघरी प्रचार करायची वेळ आली नसती। त्यांनी विकासच केला नाही म्हणून दारोदारी भटकायची त्यांच्यावर वेळ आली आणि प्रत्येक कोल्ह्यामध्ये बघा रात्री 2-2 वाजेपर्यंत मटणाच्या पार्ट्या होत्या। त्यांना मटण खाऊ घालावं का लागतंय? फक्त मटणावर मतं मागताय? अरे कामावर मागा ना, मटणावर मतं मागायची तुमच्यावर पाळी आली म्हणजे तुमची हार निश्चित झालेली, म्हणून तुम्ही लोकांना मटणं खाऊ घालताय। समजा आता 20 तारखेकडे सगळ्या जनतेचं लक्ष लागलं आहे, तुम्हाला काय वाटतंय? आमच्या मनसेचे उमेदवार अनुज कृष्ण पाटील हे नक्की विजयी होतील, हे आम्हाला आत्मविश्वास आहे। त्याचप्रकारे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात डॉक्टर अनुज पाटील यांचे कार्यकर्त्यांनी सांगितले की 20 तारखेला आमचे उमेदवार विजय होतील अशा प्रकारे। तरी आपण प्रत्यक्ष उमेदवारांना भेटणार आहोत। दादा, काय सांगणार, आज शेवटचा दिवस आहे प्रचार रॅलीचा? मागच्या 10-15 दिवसामध्ये पूर्ण जळगाव आम्ही पायी फिरलो आहे। सगळ्या लोकांना पर्सनल भेटीगाठी देऊन आम्ही आमचा प्रचार संपवलेला आहे आणि आज आता या प्रचाराची सांगता आम्ही एक बाईक रॅली करत आहोत आणि जळगावमधले नागरिक आम्हाला प्रचंड मतांनी निवडून आणतील याची मला आता आशा वाटायला लागलेली आहे। काय सांगणार तुम्ही, प्रचार रॅली करताना काय काय अनुभव आलेले आहेत? खूप लोकांना भेटलोय, अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत भेटलोय, लोकांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत आणि लोकांच्या एका सुशिक्षित उमेदवाराकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या समजून घ्यायला बरीच मदत झाली आहे। प्रत्येक उमेदवार विकास कामाकडे भर देण्यासाठी बोलत असतो, तुम्ही काय करणार याविषयी? नाही, विकास काम म्हणजे या लोकांना विकासाचा अर्थच कळत नाही आहे। प्रोग्रेशन करणं म्हणजे विकास असतो, फक्त रस्ते गटरी बांधणं म्हणजे विकास नाही आहे। याच्या पुढेही जाऊन खूप कामं करायची आहेत की जे आमदारांनी केले पाहिजे। त्या कामांच्या दृष्टिकोनातून जो आमचा आराखडा दिला आहे राजसाहेब ठाकरेंनी, त्या आराखड्यानुसार मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे। एकीकडे धनशक्ती आणि एकीकडे बुद्धिशक्तीचा याच्या संदर्भात काय सांग? नाही, आता सगळ्या लोकांनी विचार करण्याचा वेळ आलेली आहे की त्यांना हे असेच धनाढ्य बलाढ्य लोक जे तुम्हाला दाबून मारतायत असेच लोक तुमचे पुढारी हवेत की एक अभ्यास केलेला शिक्षित असलेला उमेदवार तुम्हाला तुमचा पुढारी म्हणून नेता म्हणून हवा आहे। हे आता लोकांनी निर्णय घ्यावा, लोकांनी विचार करावा आणि मतदान करावं। 20 तारखेला सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, तुम्ही बी त्या गोष्टीसाठी आतुरता आहात, तुम्हाला काय वाटणार आहे 20 तारखेला? 20 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच विजय जळगावमध्ये निश्चित आहे। जनतेला काय आवाहन करणार आहे? जनतेला फक्त त्यांनी 20 तारखेला सुटी न समजता एका सुज्ञ नागरिकासारखं बाहेर येऊन मतदान करावं एवढं माझं जनतेला आव्हान आहे। चला, आपण त्या संदर्भात महाराष्ट्राची तोप आपण समजता जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचीही स्वतः प्रत्यक्ष प्रतिक्रिया जाणणार आहात। काय सांगणार साहेब तुम्ही, आज शेवटचा दिवस आहे आणि तुम्हाला जनतेचा कसा प्रतिसाद मिळाला आहे? आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि ही जळगाव शहरामध्ये परिवर्तन करण्याची परिवर्तन यात्रा आहे।
आणि ही परिवर्तन यात्रा विजय रॅली म्हणून आम्ही हिला आता बघतो आहोत. संपूर्ण शहरामध्ये गेली 15 दिवसापासून सातत्याने नागरिकांनी एक वेगळा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि खरोखर लोकांचं मनापासून एक म्हणणं आहे की एक सुशिक्षित आमदार या शहराला असला तरच या शहराचं चित्र बदलेल. येणाऱ्या नवीन पिढीला आम्ही बकाल शहर देणार असू का हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तर प्रत्येक नागरिकांनी हेच सांगितलं की नाही, आम्हाला येणाऱ्या पिढीकरता एक उत्तम आणि चांगलं शहर देण्याकरता एक सुशिक्षित वेल एज्युकेटेड ज्याच्याकडे व्हिजन असेल या शहराचं त्याच्याकडे आम्ही मतदान करणार आहोत. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून गेली 15 दिवसात सातत्याने विकासाचे प्रश्न जे उठवले जात आहेत, विकास आराखडा जो आता जनतेला दाखवला गेलेला आहे त्या अनुषंगाने जनता ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळीकडे विकास कामाकडे संदर्भात बोललं जात आहे. तुम्ही काय विजन घेणार? 15 दिवसाच्या प्रचारामध्ये आम्ही बघितलेलं नाही की कोणत्याही पक्षाने महायुती असू देत, महाआघाडी असू देत, कोणीही विकासावर बोललेलं आहे. प्रत्येकाने तो काय बोलला, हा काय बोलला, तो काय बोलला, हा काय बोलला, याच्यावर 15 दिवसांची प्रचाराची सांगता झालेली आहे. प्रस्तावित मोठ्या मोठ्या पक्षातले नेतेसुद्धा या ठिकाणी आलेले नाहीत. आरोप प्रत्यारोप या पलीकडे कोणीही बोललेलं नाही. जळगावमध्ये आम्ही गेली 15 दिवस फिरतोय आणि आम्ही 2 सभा केल्या. त्या 2 सभांमध्ये जळगावमधील तरुणांचा प्रश्न, उद्योगाचा प्रश्न, MIDC विस्तारित होण्याचा प्रश्न असेल, नाट्यगृहाचा प्रश्न असेल, जनतेच्या मूलभूत समस्या आणि मूलभूत गरजा आणि जळगाव शहराचा एक सुंदर विकास याबद्दलच आम्ही बोललेलो आहोत. आम्ही भाषणात पण याच गोष्टी बोललो. त्या इतरांकडून आम्हाला ऐकायला मिळालेल्या नाहीत, जनतेपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. जनतेने बघितलं की इतर ठिकाणी सगळ्या प्रचार माध्यमातून हास्यजत्रा सुरू होती, त्याला आपण महाराष्ट्राची हास्यजत्रा म्हणतो, ही पॉलिटिकल हास्यजत्रा सुरू होती आणि आमच्यातर्फे फक्त विजन सुरू होतं. आज शेवटच्या दिवशी जसे जमील भाऊंनी सांगितलेलं आहे की प्रत्येक जण विकास कामावर कोणीही बोलले नाही, फक्त टीकात्मक अस्त्र सोडले गेलेलं आहे. तर आज सगळ्यांचं लक्ष कोणत्या विषयावर जाणार आहे आणि मतदानाच्या विषयावर कोण काय बोलणार आहे या गोष्टीत फक्त सगळ्यांनी लक्ष दिलेलं आहे. विकास कामावर कोणीही लक्ष दिले नाही आहे. अशा पद्धतीने आज जमील सरांनी सांगितलं आहे. धाडस महाराष्ट्र.